श्रावण सरला भाद्रपदाचा महिना ओवाला, श्रावण सरला भाद्रपदाचा महिना ओवाला, ओ घरोघरी गणराय आला, ओ घरोघरी गणराय आला, ओ घरोघरी गणराय आला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, कोकणचा प्रसाद ह्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या या कोकणचा प्रसाद ह्या युट्यूब चॅनलच्या तर्फे तमाम गणेश भक्तांना आपणास गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला कॅप्शन मधून कळलं असेल आपण नक्की कुठे जाणार आहोत। आज आपण चाललोय बागमंडल्यामध्ये। बागमंडल्यामध्ये हे बघा, मी आहे आणि सोबत दादा आहे। नेहमीच माझ्यासोबत दादा असतोच, कारण कॅमेऱ्याच्या मागची जी भूमिका आहे तो दादा साकारतो, म्हणजेच कॅमेऱ्यामधून शूटिंग सगळी दादा करतो। तर आपण आता बागमंडल्यामध्ये जातोय। तर ही व्हिडिओ बघत असताना तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरले बटन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर चला मित्रांनो, आपण जाऊया आता बागमंडल्यामध्ये। बागमंडल्यामध्ये जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगायचं राहिलं, तर खूप दिवसा अगोदर म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्याआधी, बाप्पा येण्याच्या 1.5 महिन्याआधी एक कोळीवाड्यामध्ये, बागमंडला कोळीवाड्यामध्ये जुम्मा म्हणून काका आणि एक काकी आहेत। तर मी बागमंडल्यामध्ये एक माझं काम होतं आणि त्या दिवशी बरोबर माझ्याकडे बाईक नव्हती, तर मी मिनीडोरनी प्रवास केला होता। त्यावेळेला निघाल्या होत्या त्या मिनीडोरमध्ये काका आणि काकी। तर त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की आपल्या घरी 5 दिवसाचा बाप्पा विराजमान होतो, तर गणेश उत्सवामध्ये तुम्ही आमच्या घरी नक्की या। तर वेळ तर मिळत नव्हता, पाऊस देखील, आज पाऊस पण खूप होता, तरी देखील काकांचा आणि त्या काकींचा 2 वेळा मला दिवसभरामध्ये फोन आला। पण फोन आला तर आता संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी परत एकदा मला कॉल आला त्यांचा। त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा देखील आहे। तर बोला ठीक आहे, मी येतो घरी, कारण आपले सबस्क्रायबर ज्या वेळेला म्हणजे बोलवतात त्यावेळेला जायचं असतं। जे हे सबस्क्रायबर आपल्यासाठी खरंच त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आपले व्हिडिओ बघतात, त्यांना आपले व्हिडिओ आवडतात म्हणून ते बघतात। तर त्यांच्यासाठी आपण 15-20 मिनिटं देण्याचं मी ठरवलं आणि त्यामुळे मी आता बाप्पाच्या दर्शनासाठी जुम्मा काका काकी त्यांच्या घरी जातोय। तर चला मित्रांनो, त्याच्यासोबत बाप्पाचं दर्शन तर होणारच आहे, पण आपण बागमंडला कोळीवाडा एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कोळीवाडा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोळीवाड्यामध्ये जीवनशैली म्हणण्यापेक्षा कोळीवाड्यातली घरं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोळीवाड्यामध्ये सण कसा साजरा केला जातो, गणेशोत्सव, तर ते देखील आपण बघणार। तर चला जाऊया मित्रांनो, आपण थेट आता कोळीवाड्यामध्ये। हे बघा, आता आपण पोहोचलोय बागमंडला जंगल जेटी। हे बघा, हे काका काहीतरी करतायत, थांब साईडला घे। काका काय करताय? दुर्वा काढतो। दुर्वा? अच्छा, कशासाठी दुर्वा काढताय? गणपतीसाठी। अच्छा, तुमच्या घरी गणपती असतो काय? ओके ओके, कुठल्या आपण कोळीवाड्यातलेच काय? पलीकडचे? बापरे, पलीकडून आला तेवढे? अच्छा, एवढा म्हणजे दुर्वासाठी खास इकडे यावं लागतं तुम्हाला? अच्छा अच्छा, हे बघा, हे काका आहेत आपले पलीकडून आले। काका आपलं नाव सांगाल काय? पूर्ण नाव काका? महेश किसन पाटील। महेश काका इकडे खास कोळीवाड्यातून बाप्पाच्या सेवेसाठी जो लागणारा दुर्वा असतो, पूजेसाठी लागणारा दुर्वा असतो, तो खास आणण्यासाठी आपल्या बागमंडल्यामध्ये आले। आपण बघू शकता, ही बघा, ही आहे बागमंडला फेरीबोट जंगल जेटी, म्हणजे सॉरी माफ करा, ही आहे पकटी, बागमंडल्याची जुनी पकटी, आणि पुढे आपण येता येता दिसली ती होती जंगल जेटी। हे बघा, मी तुम्हाला थोडा झूम करून समोरचा जो बाणकोटचा परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, इथे पकटीवरती काही मुलं देखील आय थिंक मच्छीमारी करतायत, म्हणजे टाइमपास म्हणून गर्ल घेऊन बसले तिथे। तर चला जाऊया आपण। चला काका। अच्छा अच्छा, चला। हे बघा, किती मस्त असं वातावरण आहे। सकाळपासून पाऊस होता, पण आता पाऊस थांबलाय, म्हणून आपण इकडे आलोय, निघालोय।
हे बघा आता आपण बागमांडल्याच्या कोळीवाड्यामध्ये बहुतेक पोचलोय. पहिलाच घर लागतोय आपल्याला. हे बघा काही इथं लोक देखील आहेत. आपण थोडे चर्चा करत जाऊया यांच्यासोबत. जे पण आपल्याला लोक मिळतील त्यांच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करूया. कशा पद्धतीने गावी ह्यांच्या गावी म्हणजे आपल्या बागमांडला कोळीवाड्यामध्ये गणेश उत्सव साजरा होतोय त्याची देखील माहिती घेऊया त्यांच्याकडून. तर चला बघूया. हे बघा मांडलेकर शेठ. नमस्कार. ए नाचो बाबू. आता यांचा कसं आहे कोकणामध्ये विशेषतः आपल्या कोळीवाड्यामध्ये इथूनच जायचं आपल्याला. आपण पुढून पण आपल्याला रस्ता आहे पण आपण तिथून जाणार नाही आहोत. इथूनच जाणार आहोत कारण इथून जाते बाईक. इथून जातो याच्यासाठी की आपण कोळीवाड्यातली जी घरं आहेत कोळीवाडा कसा आहे हा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणून आपण इथून या गल्लीमधून जातोय. बघूया. हळूहळू जाऊया. अरुंद अशी गल्ली आहे. जाऊया आपण. हे बघा प्रत्येक घरोघरी बाप्पा दिसेल तुम्हाला. हे बघा आता आपण फायनली कोळीवाड्यामध्ये आलोय. हे बघा इथे देखील जर तुम्हाला सण जर अनुभवायचे असतील ना तर कोळीवाड्यामध्ये जा. कारण होळी असू दे किंवा मग गणेश उत्सव असू दे याची खरी धामधूम तुम्हाला बघायला मिळेल ते कोळीवाड्यामध्ये. त्यामुळे आपण आता थेट कोळीवाड्यामध्ये आलो. हे बघा घरोघरी तुम्हाला बाप्पा बघायला मिळतील. हे बघा काका इकडे. हाच घर आहे ना समोरचा. आणि फायनली आपण त्या काकांच्या घरी पोचलोय. हा बघा हा त्यांचा समोर दिसतोय तो तुम्हाला घर आहे. आणि त्यांच्या इथे पूजा असल्यामुळे ते पाहुणे देखील आहेत. नमस्कार. नमस्कार काका. आपलं नाव? माझं हर्षवर्धन जुम्मा. अच्छा नमस्कार. आपलं हो 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 नमस्कार. ओके काकी नमस्कार. गणपती बाप्पाला पाहिजे. हो हो काका नमस्कार. हा बघा आपण आता काकाच्या घरी फायनल पोहोचलो. आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. बघूया बाप्पाची मूर्ती कशी आहे. माझ्या मागे आपण देखील दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना. थोडे पाहुणे प्रसाद घ्या. अच्छा दादा देखील सोबत आलाय तर तो देखील आता दर्शन घेतोय बाप्पाचं. दरवर्षीप्रमाणे इथे आमच्या पारायण असतं. ओके ओके. तर मित्रांनो मी मगाशी येता म्हणालो की आज काकांच्या घरी पूजा देखील सत्यनारायणची पूजा आहे. तर आपण काय म्हणताय आता? हे ना पारायण असतं शंकराचं पारायण असतं दरवर्षाप्रमाणे. दरवर्षी असतं आमच्याकडे. तर इथे शंकराचं पारायण असतं. तेच सांगतायत ते मला की दरवर्षी असतं ते. तर आज आपण पहिल्यांदाच आलो इकडे त्याच्यामुळे आपण देखील दर्शन घेऊया. बघूया चला. तर काकी आलो तर खूप सारी पाहुणी दिसली तुमच्याकडे. कारण गणेशोत्सव आहे. गणेशोत्सव म्हटलं की पाहुणी तर आलीच. पण मला दिसलं की आपल्याकडची लोक नाही दिसत आहेत. कारण मी इथे बागमांडल्याच्या बाजूलाच कोलमांडल्या गावामध्ये राहतो. पण
बघितलं तर हे कुठल्यातून बाहेरून पाहुणे आल्यासारखं वाटलं. तर कुठल्यात पाहुणे जरा ओळख करून द्या आम्हाला पण त्यांच्यासह. ओके माझी नगरसेविका. ओके हे मनसेचे कोपरी पाचपाकडी. अध्यक्ष. ओके ओके ओके. तर ह्या मॅडम माझी नगरसेविका आहेत. मॅडम काय नाव आपलं? ओके राजश्री सुनील नाईक. कोणत्या पार्टीचे आहेत आपण? मनसे. काका आपण? अच्छा, तर आपलं पण नाव सांगा ना. ओके सुनील मोन. अगदी अडल्यांची खूप म्हणजे खूप कोरोनाच्या काळामध्ये तर अगदी अक्षरशः घरात राहिलेच नव्हते. ओके. सगळ्यांना मदत करत होते. सगळ्यांना म्हणजे आपलं काय इंजेक्शन वॅक्सिन वॅक्सिनच्या वेळेला स्वतःची हे नाही केली. पोलिसांना डबे पोचवण्यापासून सगळ्या प्रकारची मदत केलेली. ओके ओके ओके. तर मंडळी आपण इथे आलो होतो फक्त दर्शन घेण्यासाठी. आणि पण इथे आल्यानंतर असं दिसलं की हे जे माणसं इथे आली होती नुसती माणसं नाही आहेत तर देव माणसं आहेत. कारण ठाण्यामध्ये पाचपाकाडी सारख्या शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ह्यांनी जे नागरिक त्यावेळेला तुम्हाला तर माहिती आहे ते अनुभवलं असाल तुम्ही देखील, आम्ही देखील अनुभवलं, गावी असताना देखील आम्ही अनुभवलंय. एवढं म्हणजे स्ट्रिक होतं की कोणाला बाहेर फिरता येत नव्हतं, कोणाला म्हणजे खायला मिळत नव्हतं. त्या अशा कंडिशनमध्ये त्यांनी लोकांची सेवा केली. ते मनसेचे आपलं पदाधिकारी उपविभाग अध्यक्ष आहेत. आणि ह्या मॅडम मगाशी तर म्हणालो आपली ओळख झाली त्यांच्याकडे, ते माझी नगरसेविका आहेत. तर झाली आपली भेट. जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आवाहन करेन की जर पाचपाकडीमध्ये आपले काही व्ह्युअर्स किंवा सबस्क्रायबर असतील आणि कोपरीमध्ये, तर तुम्हाला देखील काय अडलं नडलं किंवा कधी वेळ प्रसंगी कधी काही प्रॉब्लेम असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आणि चांगली माणसं आहेत. तर चला आता आपण झाले आपली त्यांच्याजवळ ओळख वगैरे, आता आपण दर्शन घेऊया. काय बच्चे कंपनी कसं चाललंय? कसा गणेशोत्सव कसा चाललाय? माझा करताय? कुठे मुंबईला असता काय? अच्छा, तुझं नाव काय? ओके, कितवीला आहेस? कुठे राहायला कुठे आहेत मुंबईला? ठाण्यामध्येच. कोण आहे इथे आलात तुम्ही? कोणाचं घर आहे इथे? इथलेच आहात का तुम्ही? ओके. मित्रांनो फक्त इथे आलोय सबस्क्रायबर आहेत म्हणून ना आलोय. तर हे घर आहे ज्यांनी मला घडवलं, मला शिकवलं, अशा गुरुजींचं घर आहे. मला 1ली ते 7वी पर्यंत शिकवण्यासाठी जे शिक्षक होते आपल्या कोलमांडला जिल्हा परिषद कोलमांडला मराठी शाळेमध्ये, म्हणजेच आपले पांडुरंग यज्ञेश्वर जुम्मा गुरुजी, आज ते आपल्यात नाही आहेत. पण त्यानिमित्त ते जरी नसले तर गणेश उत्सवाच्या निमित्त का होईना आपण त्यांच्या घरी आलोय बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि खूप बरं वाटलं कारण त्यांच्यासारखे त्यांची फॅमिली आहेत. काका तर सेम हुबेहूब जुम्मा गुरुजींसारखे दिसतात. ज्या वेळेला आपली पहिली भेट झाली त्यावेळेला मी त्यांना म्हणालो की जुम्मा गुरुजींमध्ये आणि तुमच्यामध्ये खूप म्हणजे एकदम हुबेहूब दिसताय तुम्ही. तर जुम्मा गुरुजी ऑफ झाल्यानंतर त्यांचे दुसरे मोठे बंधू होते ते देखील ऑफ झाले. खूप दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण आज बरं वाटतंय त्यांच्याकडे बघून, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद वाटतोय. गणेशोत्सवाचा रिझन कारण असेल तरी देखील आनंदी आहेत. तर बघूया अजून काय चाललंय त्यांच्या घरामध्ये. प्रसाद घेऊया, तीर्थ झालंय. हा बाप्पाचा प्रसाद, आपल्या चॅनेलचं नाव आहे कोकणचा प्रसाद, लक्षात ठेवा. सबस्क्राईब नक्की करा. आता आमचे कुलस्वामी बघा आतमध्ये. बाप्पाचं दर्शन झालं आणि इथे जे
पूजा मांडले त्याचं देखील दर्शन झालं. आता आपण बघणार आहोत जुम्मा कुटुंबियांची कुलस्वामिनी. तर जाऊया आपण. ओके, हे बघा, हे आहे जुम्मा कुटुंबियांची, समस्त जुम्मा कुटुंबियांची कुलस्वामी, कुलदैवत. महालक्ष्मी महाविष्णू पश्चिम देव. काका, या देवांचं काय नाव आहे? या देवांचं नाव आहे महालक्ष्मी विष्णू पश्चिम देव. ओके, आमचे हे कुलस्वामी आहे. ओके, आपण देखील दर्शन घेऊया. मित्रांनो, जरी मुंबईला राहिलात किंवा कुठे परदेशात जरी जाऊन राहिलात तरी पण कसं असतं, आपली जी कुलस्वामी आहे, किती तुम्ही बाहेर राहा कुठेही राहा पण तुम्हाला इथेच यावं लागतं, कारण ही कुलस्वामी महत्वाची आहे. ज्या वेळेला तुम्ही कोणती पूजा करता त्यावेळेला सर्वात प्रथम जे पूजन केलं जातं ते आपल्या कुलस्वामीचं. तर चला बघूया अजून. तर ताई, तुम्ही इथल्याच भाग मांडल्यात, पण सध्या कसं आहे, कोकणातली परिस्थिती बघितली तर सगळे स्थलांतरित झालेत मुंबई ठिकाणी कामधंद्यानिमित्त. तर आपण देखील इथल्या आहात, आपल्या घरी बाप्पा विराजमान होतो. किती वर्षापासून हा बाप्पा विराजमान होतो आपल्या घरी? 27 वर्ष. अच्छा, 27 वर्ष झाली त्यांचा बाप्पा इथे विराजमान होते, ते घरी बाप्पा आणतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त गणपतीसाठीच येता की आधीमध्ये पण येता, कसं काय? गणपतीसाठी उत्साहाने येतो, त्या उत्साहाने आम्ही म्हणजे येतच असतो असे कार्यक्रमानिमित्त किंवा लग्न सोहळा किंवा काही असेल तर आम्ही येत असतो. पण गणपतीच्या ज्या उत्साहाने आम्ही येतो गावाला ते खूपच वेगळं असतं. म्हणजे कसं आहे बघा, मुंबईला राहणारे, मुंबईला असले किंवा परदेशात ज्या मगाशी पण देखील म्हणालो मी, गणपती बाप्पाच्या आगमन होतो त्याच्या एक दिवस आधी का होईना मुंबईवरून लोक कोकणामध्ये येत असतात. आणि अशाच ह्या ताई देखील आहेत, त्या देखील आज आल्या तिकडे गावी त्यांच्या. आणि मी मगाशी म्हणालो की जर सण अनुभवायचे असतील ना तर कोळीवाड्यामध्ये जा. आणि आहात आपण कोळीवाड्यामध्ये चाललोय. आपण बघितलं सुरुवातीला देखील खूप घर भरलंय, गच्च भरलंय, कारण सगळे माणसं सहकुटुंब सहपरिवार या सणामध्येच एकत्र येत असतात. तर बघूया आणखी काही गोष्टी आहेत. मुलांचं तिकडे भजन देखील चाललंय, ते देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार. चला जाऊया आपण तिकडे. तर मित्रांनो, कसं आहे, कुटुंब म्हटलं ना की भांडं लागतंच, पण हे इथे आल्यानंतर हे बघितलं ना किती मोठं कुटुंब दिसतंय. बघा, हे कुटुंब असणं देखील खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण सध्या अशी परिस्थिती आहे, भाऊ भावासोबत राहत नाही, बहीण भावासोबत राहत नाही, मुलं आई बापाला सांभाळत नाही. पण असं असताना देखील इथे बघाल तर तुम्ही किती मोठं कुटुंब दिसतंय. आणि हे निमित्त ठरतंय गणपती बाप्पाचं. आणि आता आपण ह्या समस्त जुम्मा कुटुंबियांची ओळख करून घेणार आहोत. काकी आहेत, काकी आपल्याला ओळख करून देतील. काकी, यात आमच्या मोठ्या जाऊबाई म्हणजे मोठे ताई, मोठ्या दिरांच्या मिसेस त्या आहेत 1 नंबर, आणि हा 2 नंबर ज्या जुम्मा गुरुजींच्या मिसेस आहेत. मी 3 नंबर आहे, हा देवदास जुमांची मिसेस. आणि हा 4 नंबर रोहिदास जुमांची मिसेस. 5 नंबर पण आहेत, पण त्या जरा बाहेर गेलेल्या आहेत. आणि 6 नंबर पण आहेत, त्या बाहेर गेलेल्या. आम्ही सगळे 6 भाऊ एकाच घरामध्ये एकत्र कुटुंबामध्ये राहतो. आम्ही कधीच म्हणजे आमच्या लेडीजमध्ये तरी बहिणीसारखंच नातं आहे आमचं. कधी आम्ही मुंबईला जरी वेगळे असलो तरी घरामध्ये गावामध्ये आम्ही आल्यानंतर आमचं एकच घर आहे, एकच किचन आहे, एकच हॉल आहे आणि वरती सगळ्यांना रूम आहेत. पण आम्ही सगळं एकत्र सगळे सण साजरे करतो गावी आल्यानंतर. आमचं असं गावी आल्यानंतर वेगळं पण असं काहीच नसतं. एवढं मोठं आमचं कुटुंब आहे. मोठ्या ताईने आमच्या हे सर्व कुटुंब चालवलेलं आहे. मोठं दादा आता आमच्यामध्ये नाहीये, पण त्याने सगळ्यांना एकत्र असं बांधून ठेवलेलं आहे. मुलासारखं त्यांनी सगळ्यांना जपून असं वाढवलेलं आहे आणि असं जपलं, आणि त्यांनी आता तसंच आम्हाला जपलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना बाप्पाला एक साकडं घालूया की हे जुम्मा कुटुंबीय असंच कायमस्वरूपी एकत्र आणि सलोख्याने राहू दे. कोणाचाही नजर वगैरे लागू नये की असंच राहू दे. हे कुटुंब असंच कायम सदैव असंच एकत्र राहू दे हीच अपेक्षा व्यक्त करू आणि बाप्पाकडे साकडं व्यक्त करूया. आणि आपण घराचा वरचा टॅरिस भाग बघणार आहोत, जिथून समुद्र व्ह्यू दिसणार आहे, तर तो देखील बघूया.
एक मिनिट. श्रावणातली शंकराची पूजा आमची ही खूप पिढ्यानपिढ्या म्हणजे शिकलेलं अमृत सकाळी काहीतरी ओके, सकाळी 7. आम्ही जपत आलेलो आहोत. त्यांची परंपरा आम्ही चालूच ठेवलेली आहे अजूनपर्यंत. आमच्या सासऱ्यांनी ही चालू केलेली आहे परंपरा. आता आम्ही तीच करतो. आता ही पुढची पिढी असं म्हणजे चालूच राहणार. म्हणजे जरी हे कामाधंद्यानिमित्त जरी न बाहेर मुंबईमध्ये गाव सोडून जरी वास्तव्याला गेले असले तरी देखील त्यांची आपली जी परंपरा आहे ती कायमस्वरूपी पुढे वारसा चालवत आहेत. आणि आता ही त्यांची दुसरी पिढी आहे. त्याच्यानंतर पण देखील इतर लोक आहेत, त्यांची मुलं आहेत, ते देखील तो वारसा पुढे चालवणार आहेत.